आज हे खूप टेन्शनमध्ये आहेत. कारण की ह्यांच्या पाहुण्यांनी आहे ना, ह्यांचं इतकं मन दुखवलं आहे की बोलायचं काम नाही, की बाबा तुला दुसरी पण मुलगीच झाली आणि त्यात तुझ्या बायकोचं दुसरं पण शिजरच झाले. तुझं आता पुढचं काय? तुला म्हातारपणी कोण सांभाळणार, कोण बघणार? ह्या सगळ्या गोष्टी इतकं म्हणजे बोललं त्यांना इतकं मनाला लागलं ना, खूप मनाला लागलं. आणि हे काय आता माझ्या हातात आहे का? मला मुलगा व्हावा, मुलगी व्हावं, हे काय माझ्या हातात नाही आहे ना. जी झालंय ती देवानं दिले. तर असं काय बोलू नये ना, यांचं इतकं मन दुखवलं. यांच्या मनात पण नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी. आम्ही चांगला कार्यक्रम ठेवणार होतो, त्याच्यासाठी आम्ही त्यांना फोन केला. तर फोनवर तिकडनं असं बोलले. हे माझ्याच जागी त्यांची मुलगी असली असती तर त्यांनी असं बोलले असते का? असं वागले असते का? नसते ना. तेव्हा म्हटले असते की बाबा सुखरूप होते ना सगळं, मुलगा काय मुलगी काय, असं काय भेदभाव सांगितलं नसतं, बोलले नसते. पण आज दुसरी मुलगी आहे म्हणून असं बोलतात का? त्यांच्या मनात पण नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी, की आपल्याला मुलगा नाही झाला, मुलगीच झाली आणि त्यात माझं शिजर. आणि आता मला जर तिसरं पण बाळ पाहिजे नसेल, तर माझ्या अंगात पण रक्त ह्यापर्यंत पण किती कमी होतं. अजून मी रिस्क घेऊ का? म्हणजे मला जर माझ्या जीवाला जर काही झालं तर? हे ही लोकं ह्या गोष्टीचा विचार का करत नाही? का फक्त नुसतं बोलायचं म्हणून बोलायचं काही पण? म्हणजे तुम्हाला आम्ही चांगल्या कार्यक्रमासाठी आम्ही तुम्हाला फोन करतो, बोलवतो घरी आणि जर आम्ही एकट्याने हा कार्यक्रम केला असता, तर त्यात हे लोकं ही सुद्धा बोलून दाखवलं असतं, की बाबा तुम्ही साधा आम्हाला फोन तर केला का? आम्ही चांगल्या मनाने ह्यांना फोन केला, या म्हटलं, तर हे असं म्हणतात, की तुला दुसरी पण मुलगीच झाली, तुझ्या बायकोचं शिजरच आहे. आता ती काय माझ्या हातात नाही आहे. जे दिलंय देवानं ते दिलंय. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बोलून इतकं त्यांना मनाला लागलेत ना, खूप खूप म्हणजे त्यांना मनाला लागले. तुम्ही असं ह्या सगळ्या गोष्टी बोलायला नव्हत्या पाहिजे. कारण की कुठं ना कुठं तुमच्या शब्दाने कोणाचं तरी मन दुखते. तुम्ही ही बघायला पाहिजे नव्हतं. का तुम्ही हे सगळं काय बोलून माझा संसार मोडायचा प्रयत्न करताय का? आत्ता कुठं ना कुठं सगळं चांगलं चालू आहे. आत्ता कुठं ना कुठं सगळं म्हणजे सगळं चांगलं चालू आहे. त्यांना दुसरी मुलगी झाली तर उलटं त्यांना आनंद होतो या सगळ्या गोष्टीचा. पण नाही, तुम्ही असं बोलून त्यांच्या मनात तुम्ही भरायला लागल्यात दुसऱ्या गोष्टी. असं नव्हतं करायला पाहिजे तुम्ही. शिजर होणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. ज्या बाईचं शिजर होतं ना, त्याच बाईला कळत असतं. आणि त्यात माझ्या अंगात रक्तसुद्धा कमी होतं. मला माहिती मला किती त्रास झाला, किती नाही झाला. आणि त्यात तुम्ही असं म्हणताय, की की बाबा तुला दुसरी पण मुलगीच झाली आणि आता तुझ्या म्हातारपणी तुला कोण बघणार, कोण सांभाळणार? तुम्ही त्या सगळ्या गोष्टी का बोलताय? तुम्हाला माहिती आहे का पुढं काय होणार आहे आमच्यासोबत, काय नाही होणार आहे आमच्यासोबत? असं बोलून काय एखाद्याचं मन दुखवतंय? आम्ही खुश आहे ना, आम्हाला दुसरी मुलगी झाली. आम्ही खुश आहे. आमच्या मनात पण नाही असं काय, की बाबा आम्हाला मुलगीच झाली, मुलगा व्हायला पाहिजे नव्हता. आमच्या मनात काहीच नव्हतं. आम्ही उलटं चांगला कार्यक्रम ठेवावा, चांगलं तिचं नाव ठेवावं, असं ह्या हेतूनं तुम्हाला सगळ्यांना आम्ही कॉल केला, तर तुम्ही असं बोलताय पूर्ण, की त्यांच्या मनातच भरल्या जाते या सगळ्या गोष्टी. आता कुठं ना कुठं ते पण वेगळा विचार करत असेल तर मी काय करायचं? हां, म्हणजे तुम्ही माझा संसार मोडताय हेच मला कळतंय ना. तुम्हाला आपली माणसं म्हणून, आपलं म्हणून तुम्हाला आम्ही चांगलं बोलायला गेलो, पण तुम्ही माझा संसार मोडायचा प्रयत्न करताय. आता ती माझ्या हातात नाही आहे. मुलगाच व्हायला पाहिजे हे माझ्या हातात नाही आहे. अहो, तुम्ही एकदा तर विचार करायला पाहिजे नव्हता, की ह्याच जागी जर आपली मुलगी असली असती तर? तुम्ही असं बोलले असते का? कधीच बोलले नसते. पण आता ही दुसऱ्याची मुलगी आहे ना, दुसऱ्याचा संसार आहे. तुम्हाला काय फरक पडतोय? काहीच नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी नॉर्मल वाटतात आहे. शिजरसुद्धा तुम्हाला नॉर्मल वाटते. पण ज्या बाईचं शिजर होतं ना, त्या बाईला तुम्ही विचारा जाऊन, की काय त्रास होत असतो, काय नसतो. आणि त्यात माझ्या अंगात रक्त इतकं कमी होतं, की मला ॲडमिटसुद्धा केलं होतं दवाखान्यात. पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसल्याच नाही ना. तुम्हाला फक्त हे दिसलं, की मुलगीच झाली. अहो, पण मुलगी झाली ठीक आहे, आम्ही खुश आहे. आम्ही खरंच खुश आहे. आम्हाला दुसरी मुलगी झाली ना, आम्ही खुश आहे. तुम्ही असं काय बोलू नका, की जेणेकरून मनाला त्यांच्या लागन. आणि त्यांना इतकं वाईट वाटलं ना, त्यांनी माझ्यासोबत सुद्धा बोलायचं आता कमी करून टाकलंय. त्यांना त्यांच्या मनातलं ते बोलून पण दाखवत नाही, की बाबा काय चालू आहे सध्या त्यांच्या मनात. गप बसतात ते. आज घरात पण नाहीत त्यांनी. आता ह्या सगळ्या गोष्टी मी कोणाला सांगू? आता मला तर आई नाही. आईला सांगायला. तुम्ही लोकं म्हणजे समोरच्याचा संसार चांगला चालू आहे तर कशाला मिठाचा खडा टाकताय? काही एखाद्याचं चांगलं होणं तुम्हाला बघवत नाहीये. मुलगा झाला नाही, मुलगीच झाली. पहिली पण मुलगीच आहे, दुसरी पण मुलगीच आहे. आता तिसरं म्हणायचं तिसरं तुम्ही
रिस्क घेतलं तर काय होणार? मुलगीच झाली तर मग काय करणार? हां, तुम्ही येणार बघायला? नाही ना. तुम्हाला फक्त काय नसतं एवढंच बोलायला पाहिजे की बाबा अरे ह्याच्या घरात अजून पण दुसरी मुलगीच झाली, आता ह्याचं काय आता पुढचं, आता ह्याला म्हातारपणी कोण बघणार, हे असलं बोलता? अहो तुम्ही नातेवाईकच आहेत ना का दुश्मन आहेत? दुश्मन पण असं कोण बोलत नाही आपल्या माणसांना, पण तुम्ही असं बोलून दाखवताय. आज ती घरात सुद्धा नाही ती, आणि कुठे गेलं ती पण मला माहीत नाही. असं बोलू नका, असं करू नका. तुम्हाला चांगलं ह्याच्यानं आम्ही बोलवलं ना तर तुम्ही आम्हाला चांगलं बोलायला पाहिजे नव्हतं, पण तुम्हाला कसं आहे ना, माझा संसार मोडावा हीच तुमची इच्छा आहे. मला तर आता असं वाटायला लागले. आणि मीच फोन केला होता तुम्हाला सगळ्यांना. मीच म्हटलं होतं की बाबा आपण फोन करूयात, सगळ्यांना बोलवूयात, मोठा कार्यक्रम करूयात, कारण की आमच्या घरात आनंदाची गोष्ट होती ना. आम्ही ह्या गोष्टी दुःखात आम्ही समजलेच नव्हत्या, पण तुम्ही आमच्या आनंदावर आहे ना असं पाणी फिरवून टाकलं. आज त्यांच्या मनात आहे का नाही आता ते कार्यक्रम करायचं ती सुद्धा मला माहीत नाही, कारण की त्यांनी मला बोलायचंच बंद करून टाकलं ना. आता हे सगळं मी कोणाला बोलून दाखवू? तुम्ही तर एक फोनवर तुम्ही बोलून मोकळे झाले. तुम्ही ह्या गोष्टीचा विचार केला ना की बाबा आपण असं बोलल्यानंतर ना समोरच्याच्या मनाला काय लागन, काय होईल, काय होईल नाही, काय होणार, त्या पोरीच्या मनाला किती वाईट वाटेल. तुम्ही हा विचार केला नाही केला. तुम्हाला फक्त काय नुसतं बोलायचं होतं म्हणून तुम्ही बोलून मोकळे झाले. पण ह्या गोष्टीचा त्रास आता कोणाला होतोय? आम्हालाच होतोय ना. मुलगा मुलगा ठीक आहे ना, मुलगा नाही झाला मुलगा, ती माझ्या हातात नाहीच आहे आणि ती कोणाच्याच हातात नसतं. ज्याला मुलगा पाहिजे नसतो त्यांच्या घरात मुलगी होती, ज्यांना मुलगी पाहिजे नसते त्यांच्या घरात मुलगा होतो. असं खूप जण आहेत, आम्ही एकटंच नाही आहेत. पण आमच्या मनात ध्यानात पण नव्हतं की आम्हाला मुलगाच पाहिजे किंवा मुलगीच पाहिजे. आरूच्या वेळेला पण आमच्या मनात नव्हतं आणि आत्तासुद्धा आमच्या मनात असं काहीच नव्हतं. उलटं त्यांना तर चांगलं वाटत होतं की बाबा माझ्या घरात अजून दुसरी भाग्यलक्ष्मी आली असं म्हणायचे ते. पण तुम्ही त्यांचं इतकं मन दुखवलं ना की अक्षरशः ती माणूस माझ्यासमोर रडत होता. असं नव्हतं करायला पाहिजे तुम्ही. तुम्हाला चांगलं आम्ही आमची माणसं म्हणून आम्ही तुम्हाला आहे ना बोलवायला गेलो, पण तुम्ही आमच्या घरात मिठाचा खडा टाकला. शेवटी आमच्या घरात तुम्ही भांडणं लावलीच. आणि हे सगळं करून पण तुम्हाला काय भेटणार आहे? एखाद्याचा संसार मोडून तर मोडून. आम्ही इथून पुढं आम्ही आता विचार करू तुम्हाला फोन करायला पण की बाबा काय कार्यक्रम असलं की ह्या लोकांना आपण फोन करावा का नाही, कारण की तुम्ही आता नातं तोडण्यासारखं आमच्यासोबत वागायला लागलेत. आता इथून पुढं काय कार्यक्रम असेल तर आम्ही तुम्हाला फोन करायची इच्छासुद्धा होणार नाही आमची. जे चुकते तुमचं, हे सगळं चुकते तुमचं. पहिल्यांदा आपण विचार करायला पाहिजे की समोरच्याला आपण काय बोलतोय काय नाही बोलत आहे. तर हे सगळं काय आता माझ्या संसाराचं काय होणार आहे काय नाही होणार आहे ते काय मला माहीत नाही, पण तुम्ही मिठाचा खडा टाकला आमच्या संसारात.